अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होतंय असं त्या ठिकाणी मांडलं. मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाहीये. 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली. केवळ 2 दिवस आपण जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो. पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही. याचं कारण असं होत आहे की आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फिडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता. पूर्वी कृषी फिडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, रात्री पूर्ण दिवस. आता आपण 76% कृषी फिडरला दिवसा वीज देतोय, 76%. फक्त 24% राहिलेली. आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो. आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फिडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं. ते लोड शेडिंग नाहीये. त्यांना गावठाण फिडरवर जावं लागेल. ते मायग्रेशन आपण सुरू केलेलं आहे. अशा सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्यांना जे गावठाणाचं फिडर आहे त्या फिडरवर नेण्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात आपण करतो. थोडे बहुत त्याच्यामध्ये आता जसं मी उदाहरण सांगतो की वसई विरारला आता 3 दिवस आपण लाईट बंद ठेवले, 3 दिवस ठेवावे लागले. आता त्यातनं हे लक्षात आलं आतापर्यंत जे लो लाईंग एरिया वाटत नव्हते तेही आहेत. आता तिथेही आम्ही योजना करतो आणि सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे उंचीवर तयार करायचं, स्टेज करायचं आणि त्याच्यावर उंचीवर तयार करायचं. अशा पद्धतीनं आता जेवढा भाग बुडलेला होता त्या सगळ्या भागात आम्ही ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो.